नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ काव्याला शोधत शोधत कॉलेजमध्ये आलेला असतो. तो इकडे तिकडे काव्याला पाहत असतो, तर अचानक त्याला आता काव्या पुढे दिसते आणि मग तो काव्या काव्या असा आता जोरात आवाज देतो आणि काव्याच्या जवळ जायला निघतो. तर इकडे पार्थचा आवाज येतोय म्हणून काव्यासुद्धा पाठीमागे बघते, तर तिला तिथे पार्थ आलेला दिसतो. आता तिला खूप मोठा धक्काच बसतो. तर लगेच पार्थ आता तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणत असतो की वेड लागले का तुम्हाला, कुठे कुठे शोधलं मी, फोन घेऊन येत नाही का तुम्हाला तुमचा. त्यावेळेस मग आता पार्थची अशी अवस्था पाहून काव्या म्हणत असते की हो, जरा शांत व्हा, किती ओरडताय, काय झालं एवढं चिडायला. तर लगेच पार्थ म्हणत असतो की चिडू नको तर काय करू, सांगा बरं, चिडू नको तर काय करू. काव्या, तुमचा फोन तुमच्या बरोबर नाहीये, तुम्ही घरीच ठेवला आहे, त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये किती नको नको ते विचार आले, तुम्हाला काय करणार आहे ते. आणि एवढंच नाही, मी तर बंगल्याच्या बाहेर तुमचा फोटो दाखवून शोधत आलो इथपर्यंत, मी कुठे कुठे नाही शोधलं तुम्हाला. फोन घेऊन यायला काय प्रॉब्लेम होता, सांगा ना, बोला. तर लगेच काव्या बोलत असते की मला जर तुम्ही बोलून द्याचाल तर मी बोलू ना. मग आता पार्थ तिला म्हणतो की सॉरी, बोला आता, बोला तुम्ही काव्या, बोला. आता काव्या म्हणत असते की विसरले मी फोन माझा. विसरू शकतो ना माणूस. तर लगेच पार्थ म्हणत असतो की असं कसं, कोण कोणाचा फोन विसरेल, आणि तुम्ही तर कसं काय विसरू शकता फोन, तुम्हाला माझ्या मनाची घालमेल दिसत नाही का. तुम्हाला मगाशी मी तुमच्याकडे आलो होतो की क्लायंटला तुमच्या हातची भजी खायची आहेत, तर पहिल्यांदा म्हटला नाही आणि नंतर अचानक आला, आणि ते झाल्यानंतर काय अचानक घराच्या बाहेर निघून आला. अहो मला नाही, पण कमीत कमी तुम्ही आईला तरी सांगून यायचं ना. आता असं म्हटल्याबरोबर काव्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. ती एकदम आता पार्थपासून अशी नजर फिरवते आणि दुसरीकडेच बघायला लागते. तर पार्थ म्हणत असतो की काव्या, मी काय विचारतोय तुम्हाला, का नाही सांगितलं तुम्ही आईला तरी. तर मग काव्या म्हणत असते की काय झालं एवढं, मी न सांगता घराच्या बाहेर पडले तर एवढं काय बिघडलं. मग लगेच पार्थ म्हणत असतो की काय बिघडलं म्हणजे, तुम्हाला कळतंय का, एवढं कसं काय कॅज्युअल राहू शकता. मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही घर सोडून गेला होता, सगळीकडे शोधलं मी तुम्हाला, सगळीकडे, आणि होता कुठे तुम्ही, तुमच्या माहेरी. आता तो म्हणत असतो की मला असं वाटलं की आत्तासुद्धा तुम्ही, असं तो बोलतच असतो. तेवढ्यातच मध्येच काव्या बोलते आणि म्हणते एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही मला असं पुन्हा आता सांगू नका की तुम्ही मला शोधण्यासाठी आत्तासुद्धा माझ्या माहेरी गेला होता म्हणून. तर लगेच पार्थ म्हणत असतो की काव्या, मी जाणारच होतो, पण तुमच्या आईंना फोन करून मी आधी विचारलं काव्या आहेत का घरामध्ये, तर त्या म्हणाल्या नाही. मग मी शोधत शोधत इथपर्यंत आलो. अशक्य आहेत बरं का तुम्ही काव्या, अशक्य आहात. तर आता इकडे काव्या म्हणत असते की मी अशक्य नाही, तुम्हीच अशक्य आहात. हो, एवढा आटापिटा करून मला शोधायची काय गरज आहे. आता असं म्हटल्याबरं मी काय कुकुलं बाळ आहे का, सांगा बरं, का मी बारकं बाळ आहे, छोटं बाळ जे मला शोधत यावं लागेल, माझी मी घरी येईल. तर पार्थ म्हणत असतो की अहो, तुम्ही घरी आला असता, पण केव्हा, तोपर्यंत माझं काय मी विचार करायचा, माझं काय मी काय विचार करायचा, कुठे शोधायचं तुम्हाला, मला कसं कळणार तुम्ही घराच्या बाहेर पडला आहात, घरी येणार आहात की घरी येणारच नाही येते. तुमच्या रूममध्ये गेलो तर तिकडे सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं, कपडे इकडे तिकडे पडलेले होते, काय विचार करायचा मी, सांगा ना, तुम्हीच सांगा. तर आता इकडे लगेच काव्या म्हणत असते की बास देशमुख बास, खूप ओरडलात, अजून ओरडलात ना माझ्यावर तर ना मी इथेच मोठमोठ्याने रडायला लागेल. तर आता आपला पार्थ लगेच घाबरतो आणि आता तो काव्याकडे असं छोट्या पिटुकल्या बाळासारखा फेस करून बघायला लागतो. तर काव्या त्याला म्हणत असते की आणि ते जमलेल्या सगळ्यांना असे वाटेल की मी तुमच्यामुळे रडायला लागलेली आहे, सगळे तुम्हाला रिमाइंडर वर घेतील, तुमचं जे काही होईल ना माझ्या बघण्यालायक असेल, पण तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे असेल, मग मी काही नाही करू शकत. रडू का, रडू का, असं आता फिसकारलेली मांजर जसे फिसकरून जाते ना, तसं त्याच्या अंगावरती ती जाते. तर आपला बिचारा पार्थ घाबरतो आणि म्हणत असतो की नाही नाही, नको नको. तर काव्या मुद्दाम म्हणत असते की नाही, मी आता रडतेच. तर पार्थ तिला म्हणत असतो की नाही नाही, प्लीज तुम्ही नका रडू, प्लीज. आता पार्थ असं तिला विनंती करू लागतो. तर आता
मी शांत बसतो, प्लीज तुम्ही रडू नका, असं सुद्धा आता तो म्हणतो आणि त्याच्या खिशातील रुमाल काढून काव्याच्या समोर धरतो. प्लीज शांत व्हा आणि हा घ्या रुमाल. काव्या मात्र आता तो रुमाल पाहून हसायलाच लागते. तिला खूप हसायला येत असतं. तर पार्थ तिच्याकडे बघून म्हणतो की हे काय, तुम्ही हसताय? आता मला धमकी देत होता ना की मी रडेल म्हणून, मग आता का हसताय? तर आता काव्या म्हणत असते की खरं सांगू का, तुमच्या साधेपणावर, भोळेपणावर हसते मी. आणि असं म्हणून ती पुन्हा आता मोठमोठ्यानेच हसायला लागते. तिला तर खूपच हसायला येत असतं. तर आता पार्थ तिच्याकडे बघत असतो आणि म्हणत असतो की हे बरं आहे तुमचं, दुसऱ्याला आधी टेन्शन द्यायचं आणि मग हसत बसायचं, याला काय अर्थ आहे? तर काव्या म्हणत असते की अहो देशमुख, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी तसा अर्थ नसतो शोधायचा. काही गोष्टीमध्ये अर्थ नसतो, गंमत असते आणि ती गंमत आपल्याकडे ठेवायची आणि पुढे जायचं, दॅट्स इट, सिम्पल. तर पार्थ तिला म्हणत असतो की खरंच तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही आता जे वागला ते हसण्यासारखं आहे काव्या? आता काव्या थोडीशी सिरियस होते. तर पार्थ म्हणत असतो की खरंच मला ना खूप काळजी वाटते तुमची. किती दिवस झालं आपण एका रूममध्ये राहत नाही. माझं तुम्हाला चिडवणं, तुमचं माझ्यावर फिसकरणं, मला आर्टिटेक बोका बोलणं, तो क्यूट चष्मा लावून अभ्यास करणं, काव्या मी हे सगळं मिस करतोय. काव्या मला तुम्ही प्रॉमिस करा की घरी गेल्यावर तुम्ही लवकरात लवकर गेस्ट रूममधलं सामान आपल्या रूममध्ये शिफ्ट कराल. तुम्ही हवं तर माझ्यावर चिडा, रागवा, वाद घाला, सगळं काही करा, मला सगळं चालेल, पण प्लीज लवकरात लवकर आपल्या रूममध्ये याल ना? असं आता तो काव्याला विचारत असतो. काव्या मात्र खूप टेन्शनमध्ये जाते आणि आता तिला काय बोलावं तेच कळत नाही. तर पार्थ तिच्यापासून थोडंसं पुढे जातो आणि म्हणत असतो नाहीतर मी दरवाजाच्या बाहेर वॉचमन म्हणून जागायला सुद्धा तयार आहे, पण आपण आता एकत्र यायचं. असं म्हणून आता तो पाठीमागे बघतो तर तिथे काव्याच नसते. काव्या आता निघून गेलेली असते. तो आता काव्या काव्या म्हणून आता खूप जोरात आवाज देत असतो, पण आता काव्याला उत्तर द्यावे लागेल म्हणून ती तिथून निघून गेलेली असते. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की काव्याच्या आता लायब्ररीमध्ये आग लागलेली असते. तर काव्या आता म्हणजे सगळेच जण इकडे तिकडे पळत असतात. काव्याचं मात्र घड्याळ आता अभ्यास करताना तिने काढून ठेवलेलं असतं म्हणून आता तिथेच राहिलेलं असतं. आता ते घड्याळ आणण्यासाठी काव्या आता एवढ्या मोठ्या आगीत जायला निघालेली असते. तर आता अनिशा तिला म्हणत असते की काव्या प्लीज अगं नको जाऊ, पण आता काव्या काही तिचं ऐकतच नाही. ती आता चाललेली असते आणि आता ती एवढ्या मोठ्या आगीमध्ये आता घड्याळ घेते आणि तिथे खूप मोठा असा धूर झालेला असतो सगळीकडे, म्हणून आता तिला चक्कर येते आणि ती तिथेच पडते. तिकडून आता पार्थ आलेला असतो. काव्या कुठे, काव्या कुठे? आणि आता त्याला तिथे काव्या दिसते. तो सुद्धा आता तिला वाचवण्यासाठी तिकडे जातो आणि आता तिला त्याच्या म्हणजे कोट देऊन तिला शुद्धीवर आणून म्हणजे जायला निघालेला असतो. तर आता जातच असतो तर तेवढ्यातच त्याच्या अंगावरती आता एक म्हणजे जळालेला खांब वगैरे काय असेल, कपाट वगैरे, ते आता त्याच्या अंगावरती पडतं. तर काव्या आता खूप जोरात ओरडते पार्थ म्हणून. आता पार्थ वाचेल का या सगळ्या संकटातून? काव्या त्याला बाहेर काढेल का? हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. येथेच थांबूया. धन्यवाद.